श्री गणरायाचं आगमन झालेलं आहे. सर्व सार्वजनिक मंडळं तसेच घरगुतीरित्या देखील गणरायाची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि अतिशय चांगलं असं वातावरण या निमित्ताने आहे. तर हा सण उत्सव हा शांततेत आणि आनंदाने पार पडावा या दृष्टीने प्रशासनाने देखील पूर्ण तयारी केलेली आहे. याआधीच मीटिंग वगैरे झालेल्या आहेत, शांतता समितीच्या बैठका झालेल्या आहेत, तसेच गणेश मंडळांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. प्रशासकीय पातळीवर नगर परिषद असतील, ग्रामपंचायत असतील आणि त्याचप्रमाणे वीज मंडळ असेल यांनी देखील आपापल्या पातळीवर तयारी केलेली आहे. रस्त्याच्या बाबतीत रस्ता हा वाहतुकीसाठी सुरळीत राहावा या दृष्टीने 1/3 जागेवरच गणेश मंडळाने प्रतिष्ठापना करावी असं आवाहन केलेलं आहे. त्या दृष्टीने त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. त्याचप्रमाणे वीज मंडळाने त्यांच्या जे काही कनेक्शन्स आहेत तर ते अधिकृत कनेक्शन मंडळाने घ्यावेत, जेणेकरून विजेचा जो भार आहे त्याच्या भाराचं योग्य ते नियोजन करणं त्यांना शक्य होईल. तसेच पोलीस दलातर्फे सर्व ठिकाणी योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तसेच सर्व गणेश मंडळांना CCTV कॅमेरे लावण्याबाबत देखील आवाहन केलेलं आहे. काही मंडळांनी शक्य तिथे CCTV कॅमेरे लावलेले आहेत. विसर्जनाच्या बाबतीत देखील पोलीस दलाने नियोजन केलेलं आहे. बंदोबस्त असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काही जीवरक्षक वगैरे असतात अशांची महत्त्वाच्या ठिकाणी तैनाती केलेली आहे आणि एकंदरीतच अत्यंत चांगल्या अशा वातावरणात हा सण उत्सव सुरू होत आहे. आणि या निमित्ताने मी आवाहन करतो की कुणी यामध्ये गैरप्रकार किंवा चुकीचं काम करण्याचा प्रयत्न करू नये. जर असं कुणी केलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो. तसेच ईद-ए-मिलाद देखील त्याच दरम्यान आहे. ईद-ए-मिलादची देखील तयारी झालेली आहे आणि त्या दृष्टीने देखील मिरवणूक असेल ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी आम्ही आवाहन केलेलं आहे आणि दोन्ही सण शांततेत आणि उत्सवाच्या वातावरणात पार पडतील याची मला पूर्ण खात्री आहे.